एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम। एक पेड़ माँ के नाम। Wake up to reality. I'm standing in the Nicobar Island, the most beautiful forest that I've ever seen in my life. All these trees are going to be cut. It's amazing that 160 square kilometers of this forest are being chopped up so that one businessman, Mr. Adani, can fulfill his fantasies. They are doing this in a hidden manner, surreptitiously, and this needs to be told to the whole nation, especially young people, because this is your future. This is possibly one of the biggest scams and largest theft of ecological property that has ever taken place. आपण दोन्ही व्हिडिओ बघितले. दोन्ही व्हिडिओमधला फरक आपण बघितला की कसा ढोंगीपणा कोण करतं हे आपल्याला कळतं. राहुल गांधी ही निकोबार आयलँडमध्ये गेले आणि मोदीजी फुटबॉल खेळायला आणि तीर्थयात्रा करायला गेले. सेम देश आहे, लीडर वेगवेगळे आहेत आणि दोघांचीही जी जगण्याची स्टाईल आहे ती दोघांची डिफरंट आहे. परंतु या दोघांच्या डिफरंट स्टाईलमधून आपल्याला एक सांगता येतं की कसा माणसाचा ढोंगीपणा असतो. आयर्लंडचं एवढं मोठं जे जंगल आहे ते सगळंच्या सगळं जंगल अदानी ग्रुपच्या घशामध्ये घालून त्या सगळ्या झाडाची कत्तल होणार आहे असं राहुल गांधीजी सांगतात आणि हे खरं आहे. आणि असं जर का होत असेल तर आपण आपल्या महाराष्ट्रात बघितलं की नाशिकमध्ये लोकांनी विरोध करूनसुद्धा शासन न जुमानता ती झाडांची कत्तल केली आणि ती झाडं कायमची नष्ट करण्यात आली. आता आपण बघतो आहे की उष्णता किती वाढलेली आहे, पोल्युशन किती वाढलेलं आहे. पाऊस काल बेंगलोरला बघितलं, 10 वर्षात कधी न झाले एवढा गारांचा पाऊस पडला. अक्षरशः पावसामध्ये गारा एवढ्या होत्या की कळत नव्हतं की रस्ता कुठे आहे. अशा प्रकारचं जर पर्यावरणाचा समतोल बिघडत असेल आणि त्याला बिघडवण्यास जर सरकारच जबाबदार असेल तर असं सरकार आम्हाला नको आहे.